पुढच्या थोड्या पुढे घातल्या तर होईल तर पुढे थोडं पुढं आलं तर बरं होईल जरा थोडं लाईट नाही या ठिकाणी आपल्याला म्हणून पुढे या थोडं जरा लाईट आली म्हणे आली म्हणून लाईट भाऊ घ्या होईल तेवढं पिक्चर नगरातील सर्व आजूबाजूला थांबलेल्या निमंत्रित आमंत्रितांना विनंती आहे, कालकथित राजकुमारजी सकपाळ यांचा स्मृती दिवस या ठिकाणी अवघ्या काही सेकंदामध्ये सुरू होत आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहायचंय. लाईट गेल्यामुळं आणि सर्वांचा आवडता हा लोक कलावंत असल्यामुळं त्यांच्या प्रतीक्षेसाठी आपल्याला या ठिकाणी उशीर झालेला आहे. तरीही या हर होणारी असा आंबेडकर चळवळीचा विचार जगलेल्या कालकथित राजकुमारजी सकपाळ यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. म्हणून सकपाळ परिवाराच्या सर्व सदस्यांना विनंती आहे या ठिकाणी येऊन बसायचंय आणि लागलीच आपण हा धम्मसंस्कारी आदरांजलीचा द्वितीय स्मृती दिवस आपण संपन्न करत आहोत. या ठिकाणी लागलीच आपण सर्वप्रथम मी राजकुमारजी सकपाळ यांच्या सहचारिणी आमच्या भगिनी आदरणीय सुजाताताई आणि आदरणीय छायाताई दोघींना विनंती करतोय आपण समोर यायचंय. बुद्ध भीमाच्या प्रतिमेचं आणि राजकुमारजी सकपाळ यांच्या प्रतिमेचं धूपदीप पुष्पाने वंदन अभिवादन पंचांग प्रणाम करायचं आहे. बरं ठीक आहे. अण्णाला फोन करायचा. अण्णा झोपला असेल आता. दवाखान्यात गेलाय हो. बरं मी सांगतो अण्णाला, राहू दे. मी सांगतो अण्णाला. हो 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 सांगतो. यानंतर आदरणीय सरस्वतीताई शिवाजीराव गायकवाड. हां बस इकडून बस.
आदरणीय सरस्वतीताई शिवाजीराव गायकवाड, सुशीलाताई असतील, सुशीलाताईने पुढे यायचंय. या सुशीलाताई आहेत का? बसायचं नसलं तर बसू नका, बळच सहज काही गरज नाही. वंदन करायचं फक्त मनानं 3 वेळेस. बसा. त्यानंतर साहेबरावजी वाहुळे साहेब, दोघेही सपत्नीक या. साहेबरावजी वाहुळे, ये दीदी, तू भी ये. कांबळे, इंदुताई रमेशजी कांबळे या. धम्म प्रतीक्षा ताई आशिषजी कांबळे, धम्म प्रतीक्षा ताई आतिशजी कांबळे या 2 जण. हॅलो. हा. करा वंदन. हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. धम्मप्रियाताई श्रीधरजी कांबळे या 2 जण. धम्मप्रियाताई श्रीधरजी कांबळे. सविताताई अंकुशजी वाघमारे, दोघं बी या. सविताताई अंकुशजी वाघमारे.
यानंतर राजकुमारजी सकपाळ यांचे सुपुत्र आदरणीय धम्मदीपजी सकपाळ, धम्मसंकेत भैया आणि धम्मप्रतीक भैया तिघांनाही विनंती आहे आपण तिघांनीही यायचं समोर. आपल्या नगरातील प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय संजयजी कांबळे यांनाही विनंती आहे आपण बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि कालकथित राजकुमारजी सकपाळ यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून वंदन करायचं आहे. यानंतर किशोरजी गोरवे आपण ही सपत्नीक त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी यायचंय. मायाताई संजय कांबळे आणि रेखाताई गोरवे शैलेश कांबळे यांना विनंती आहे आपण समोर यायचंय. सपत्नीक दोघांनी यायचंय. यानंतर आपण सर्वांनीच वंदना झाल्यानंतर प्रत्येकाने येऊन वंदन करायचं आहे. राजकुमारजी सकपाळ यांचे सहकारी असलेले आणि आमचे स्नेही जोगदंड साहेबांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी येऊन बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि आपले सहकारी राजकुमारजी सकपाळ यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून वंदन करायचं आहे. थांब बसतो इथं भाऊजी. सन्माननीय दीपक सूर्यवंशी
राहिलेले आपण सर्वजणच वंदना झाल्यानंतर एकेकाने येऊन शिने आपण पुष्प वाहून वंदन करू. या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे, सर्वांनीच हात जोडून घ्यायचे. आपल्या पायातील वाहनं 2 मिनिटं बाजूला सारा, डोक्यावर टोपे असतील पागोटे असतील तर बाजूला सारून, ज्यांना येते त्यांनी सोबत म्हटलं तरी हरकत नाही. अरहं सम्मा संबुद्धो बुद्धं भगवतं अभिवादेमि बुद्धं नमामि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. बघा, या ठिकाणी आपण साधुकार दिला की तुम्ही पाया पडलो. आज आपण या आंबेडकर चळवळीच्या विचार जगलेल्या धम्मसंस्कारी राजकुमार सकपाळ यांचा 2य पुण्यस्मरण दिन साजरा करत आहोत. आणि म्हणून आज एक आपण नवीन शिकायचं. काय शिकायचं? साधुकार दिल्यानंतर कधीही पाया पडायचं नाही. साधुकार म्हणजे होय आम्ही स्वीकारतो. काय स्वीकारतो बघा, देवा धर्माकडे नैवेद्य ठेवला, नारळ ठेवलं, एखादी वस्तू ठेवली तर आपण म्हणतो की देवा माझ्या लेकराला पास कर, मी पुढल्या वर्षी नारळ फोडतो. तिथं सौदा झाला. इथं बघा, बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि राजकुमारजींच्या प्रतिमेला आपण काय केलंय? धूप दीप पुष्प, मेणबत्ती लावली, उदबत्ती लावली आणि फुलं ठेवलीत. हे आदर्शाचे प्रतीक आहेत. आता बघा, मेणबत्ती किती प्रकाशित होऊन जळायला लागली. क्षणभराने ती विझणार आहे, परंतु विजत असताना मात्र तिचं अल्पसं जीवन असताना प्रकाशित व्हायली म्हणजे तो तिच्या शील सदाचाराचा सद्गुण आहे. ती पुण्यकर्म करायली. आणि मग माणसाने त्या मेणबत्तीचा आदर्श घ्यावा की तिचं जरी एवढं आयुष्य असलं तरी ते पुण्यकर्म चांगल्या प्रकारचं करायली. आणि मग आपण तर आंबेडकरांचे विचार पायिक आहोत, आपण तर बुद्धाचे पायिक आहोत. म्हणून आपण जगताना या मेणबत्तीचा आदर्श घ्यावा आणि शील सदाचाराचा विचार जगून त्याचा सद्गुणाचा प्रकाश आपण समाजाला द्यावा. हा त्याचा आदर्श आहे. उदबत्ती बघा, क्षणभराने विझणार आहे, परंतु जळत असताना सुगंध देत आहे सद्गुणाचा. आणि मनुष्य मात्रांना देखील तिचा आदर्श घेऊन आपणही शील सदाचारी वृत्तीचा सुगंध समाजात दिला, आपलं जीवन धन्य होते. फुलं वाहिलेत,
फूल नाजूक आहे, कोमल आहे, सुंदर आहे, आकर्षक आहे. तुमचं माझं जीवन त्या फुलासारखं सुंदर, नाजूक, आकर्षक, कोमल करता येत आहे. फक्त त्यासाठी आपल्याला तथागतांनी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचा विचार आचरण केला पाहिजे, जगला पाहिजे. आपलंही जीवन असं फुलासारखं सुंदर होते. हा आदर्श आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? सर्वांनी पंचशील ग्रहण केलं. हे पंचशील लक्षात ठेवा. बाळ जन्माला आल्यानंतर नामकरण विधीपासून ते अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत जाताना तिथे देखील आपण पंचशील घेतो. आणि मग हे पंचशील म्हणजे काय आहे? आज आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की हे पंचशील म्हणजे जगातल्या कुठल्याही जाती धर्माची आई, ती मुस्लिमाची आई असेल, ख्रिश्चनाची आई असेल, पारशीची आई असेल, जैनाची आई असेल, हिंदूची आई असेल, किंवा इथं बसलेल्या तुमच्यासारखी बौद्धाची आई असेल, आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिलं मंगल पुण्य कर्म करते की ती आई आपल्या बाळाला अंगावरचं दूध पाजते. आणि दुधाच्या बदल्यात ती आई अपेक्षा व्यक्त करते की हे बाळा, तू जगामध्ये एवढा बलिशाली हो, एवढा बलिशाली हो की तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर ते संकट सहज लिलिया पेलणारा योद्धा हो म्हणते आई. आणि त्यासोबत ती आई आपल्या बाळाला बाळकडू पाजते. हे बाळकडू म्हणजे काय लक्षात ठेवा? हे बाळकडू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या आईला तिच्या आई वडिलांनी दिलेला जो सुसंस्कार असतो त्या सुसंस्काराचं नाव बाळकडू आहे. आणि म्हणून ती आई आपल्या बाळाला मांडीवर दूध पाजताना म्हणते की बाळा, आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस. मुसावादा वेरमणी सिक्का पदंग समारियामी. आणि चुकून खोटं बोललास, तुला फासावर जायची शिक्षा भेटली तर बिलकुल फासावरचा मार्ग निवड. आयुष्यात खोटं बोलू नकोस. आयुष्यात कधी मादक मद्यपदार्थाचं व्यसन करू नकोस. आयुष्यात कधी व्यभिचाराचा मार्ग पत्करू नकोस. साधी राहणी आणि उच्च विचारानं शील सदाचाराच्या सन्मार्गावर चल. आणि हे जे बाळकडू आहे बांधवांनो, हेच बाळकडू 2500 वर्षापूर्वी तथागतानं दिलेला बुद्धाचा धम्म आहे. हेच बाळकडू म्हणजे 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेबांनी दिलेला हा धम्म आहे. आणि आपण जी आज आदरांजली वाहतो ते आदरांजलीचा मार्ग म्हणजे आपल्या घराचा आधारवड असलेले कालकथित राजकुमारजी सकपाळ यांनी ज्या मार्गाने चाललेले आहेत त्या मार्गावर चाललेलं हे बाळकडू आहे. आणि म्हणून मगाशी मी विनंती केली की नीळ आपण त्यांच्या प्रतिमेला लावू नका, कारण त्यांचा जो फोटो स्वच्छ आणि सुंदर जे आहे का ते पूर्ण धम्म संस्काराचं लेणं त्यांच्या अंगावर आहे. आणि धम्म जगलेलं आहे म्हणून एवढी प्रतिमा प्रभावित आहे आणि एवढी प्रतिमा तेजमय दिसते आहे. म्हणून ते आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे तुमच्या आमच्या आईनं दिलेलं बाळकडू आपण जगण्याचा प्रयत्न करू आणि 100 वर्षाचं मंगलकारी दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. कारण धम्मच आपल्याला मार्ग आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. यानंतर बुद्धवंदना. वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरुहे पूजे मी बुद्ध कुसुमेन नेन उयेन मेतेन लभामि मोक्षं पूपं मिलायति यता हि धम्मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्ध पूजयामि तमोनुदं बुद्धं धम्मं च संघ सुगततनुभवा धातु धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके चतुपे सबे